रामकृष्ण रूप
संसार व्यसनी
बिना लावून द्यायचं थोडं खाली यायचं गरम देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा विठ्ठल
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धरो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भावना मंगल प्रभु शरथ आदिर सिया देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांच्या छत्रछायेखाली तुम्ही आहोत सर्वजण तुम्ही आम्ही आहोत असे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा मागणीपर अभंग आहे. विठ्ठल निमित्त आहे. आमचे परम स्नेही असलेले हरिभक्तपरायण गायकवाड भाऊ यांनी तीर्थयात्रा केल्यामुळे हा तीर्थयात्रेचा हा प्रसाद आहे. मानवी जीवनामध्ये आपल्याकडनं तीर्थ घडले पाहिजे. ज्ञानराज माऊली सुद्धा सांगतात तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी शांती दया पाहुना हरी
तीर्थव्रती भाव धरुरे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. ज्ञानोबाराय सांगतात की मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे. तीर्थव्रती भाव धरिरे करुणा. तीर्थयात्रा घडली पाहिजे, काही व्रत जीवनामध्ये घडलं पाहिजे. बरेचसे व्रत आहे, पयोव्रत आहे, त्या ठिकाणी कात्यायनी नावाचं व्रत आहे. सर्वात महत्त्वाचं एकादशी व्रत आहे. व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन अहर्निशी मुखी नाम. व्रत करावं, एकादशी व्रत करावं, तीर्थयात्रा करावी. मदालसा नावाची जी आई आहे ती आपल्या 4 लेकराला पाळण्यामध्ये या गोष्टी शिकवते. मदालसा नावाचं जे प्रकरण आहे भजनी मालिकेमध्ये आहे, मोठे मोठे अभंग आहेत, 20-20 कडव्याचे अभंग आहेत. भजनी लोकांचे पाठ असतील, माझे काही पाठ नाही तेवढे. 20-20 कडव्याचे अभंग. ही सगळी माझी परिचयाची मंडळी म्हणून हास्यविनोद आहे बरं हा. विठाल विठाल. एका वाक्यात जर सांगायचं असलं, अत्यंत उत्कृष्ट साथ करणारी, अत्यंत प्रेमाची ही सगळी मंडळी आहे. विठ्ठल. ही जी मदालसा आहे, ही मदालसा छोट्या छोट्या आपल्या लेकराला ही गोष्ट शिकवते. उठी पुत्रा होई जागा, तीर्थे रे हिंड. साधू आणि संत तेथे असती बाऊदंड. त्या माझी ब्रह्मज्ञानी जो का न बोले वितंड. ते तू गुरु करी ते तुझ बुझविल प्रचंड. तू गुरु करी ते तुझ बुझविल. जैतू रे तानुलिया जाई श्री गुरु शरण. जैतू रे तानुलिया जाई श्री गुरु शरण. आई असावी तर मदालसेसारखी. अरे तान्ह्या लेकराला ती धडे देते की उठ बाळा. तानुलिया म्हणजे तान्ह लेकरू. तान्ह लेकरू कशाला म्हणतात? पित लेकरू. तान्ह बाळ म्हणजे पित लेकरू. अशा लेकराला ती काय संस्कार देते की उठ बाबा उठ, उठ. तीर्थे रे हिंड. तीर्थयात्रेला जा. कशासाठी जायचं? साधू आणि संत तेथे असती बाऊदंड. तेथे साधू संत राहतात. सगळेच साधू अगदी अधिकार संपन्न असतील असं नाही. काही साधूही असतात तर काही भोंदूही असतात. पण ते ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी पाहिजे. कारण ओरिजिनल नोटा म्हणलं की डुप्लिकेट आल्याच. आता आपण बघतो पेपरला याला की 2 लाख पकडले, डुप्लिकेट नोटा. ओरिजिनल म्हणलं की डुप्लिकेट माल येतोच. खेड्याचा बाजार होता. एक खेड्याचा मनुष्य गुळ विकत होता, गुळाच्या भेल्या फोडून विकत होता. तर एका माणसानं 15 रुपयाची नोट बनवली डुप्लिकेट. 10 रुपयासारखी ती दिसत होती. दिसायला कशी? 10 रुपयासारखी. त्याच्यावर आकडा काय होता? 15 रुपये. आणि त्याला वाटलं खेड्याचा माणूस आहे, गुळ विकतोय, साधा भोळा असेल, याच्याकडं खपू ती नोट. मग तिथे गेला, म्हणले बाबा याची मला सुट्टी दे, मला अर्जंट काम आहे जरा. त्यानं ती नोट बघितली. तो म्हणलं सुट्टे माझ्याकडे नाही, पण जर तुला पाहिजेच असतील
तर 1 रुपया कमी भेटेल. काय म्हणला? 1 रुपया कमी भेटेल. 1 रुपया माझं कमिशन आहे म्हणलं. तो म्हणला बा कमीत कमी 9 रुपये तर देईल की नाही, कारण याच्या लक्षात आलं की यानं 10ची नोट समजून याने खिशात घालायचा प्रयत्न केला आहे, पण ती खरी नोट नाही आहे. पण कमीत कमी 10ची समजून हा मला किती पैसे देईल? 9 रुपये देईल. तो म्हणला चालेल बाबा, पण दे मला सुट्टे लवकर. त्यानं ती नोट खिशात घातली आणि 7-7 रुपयाच्या 2 नोटा काढून दिल्या. त्या माणसाने त्याला साष्टांग लोटांगणच घातलं. म्हणले वा रे वा गुरु, विठाला विठाला. म्हणजे खरे संत ओळखण्याकरता आपली दृष्टी चांगली झाली पाहिजे. ती दृष्टी भगवत चिंतनानं होते, कारण दृष्टी चांगली झाल्याशिवाय संत कळत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. म्हणून साधू आणि संत तेथे असती बा उदंड, त्या माझी ब्रह्मज्ञानी जो का न बोले वितंड. जे ब्रह्मज्ञानी आहे, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम, शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. भागवतामध्ये जे वर्णन आलेले सद्गुरूंचं, अशा सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जा, त्यांना गुरु कर. ते तू गुरु करी ते तुझं बुझवील प्रचंड, चेई तुरे तानुलिया. हे लेकरा जागा हो, आपल्याला हे शरीर परत परत मिळत नाही. कल्याण करून घे, कारण आत्मकल्याणाची संधी फक्त याच शरीरामध्ये आहे, इतर देहामध्ये ते नाही. इतर देह जे आहे ते सगळे भोग योनी आहेत. मागचं केलेलं भोगायचं. मग गाढव असेल, डुक्कर असेल, कुत्रा असेल, जे काही देह आहेत 84 लक्ष योनी आहेत, हे सगळ्या योनीमध्ये मागचं केलेलं भोगायचं. पण हे मनुष्य शरीर असं आहे की सर्व जन्ममरणाचं चक्र त्याला संपवता येतं. एवढं याच्यामध्ये काय दिलेले भगवंतांनी शक्ती दिलेली आहे. म्हणून मानव देहाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. यासाठी आपल्या या ठिकाणी आपल्या कल्याणाच्या ज्या गोष्टी त्या करायला पाहिजे, त्यामध्ये तीर्थयात्रा आहे. एखाद्या वेळेला कोणाकडून जर तीर्थयात्रा घडल्या नाही, कारण तीर्थयात्रा करण्याकरता पैसा लागतो. बद्रीनारायण आहे, जगन्नाथपुरी आहे, ऋषिकेश असेल, अनेक तीर्थयात्रा आहे. 4 धाम यात्रा करायच्या म्हणलं त्याला काय लागतो? पैसा लागतो. पैसा हा प्रारब्धानं मिळत असतो. सगळ्याच्या संसारामध्ये लाखो रुपये उपलब्ध असतील असं काहीच नाही. बरेचशा लोकांना दुपारचं मिळतं तर संध्याकाळची भ्रांत असते. अशी गरिबी परिस्थितीचे लोक आहेत की दुपारचं काम झालं आता संध्याकाळी काय करायचं, असेही लोक आहेत. मग यांच्याकडून कसं काय तीर्थयात्रा घडेल? यांच्याकडून घडत नाही. मग घडत नसली तर त्यांनी पंढरीला एकदा जायचं आणि चंद्रभागेचं स्नान जर केलं तर सगळे तीर्थ त्याच्यात येतात. अवघेची तीर्थ हो घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेला पाहिलं की सगळं तीर्थ होतं. म्हणून एकदा का होईना जीवनामध्ये पंढरीला त्याने जायचं. तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी, तयाचे घरी यमनोहे. हे पंढरी जे आहे ना, हे सगळं तीर्थाचा राजा आहे. चंद्रभागा झाली, इंद्रायणी झाली, हे सगळं काय आहे? तीर्थाचा राजा आहे. मग कमीत कमी एवढं करावं. पण काही माणसं म्हणतील महाराज पंढरीला पण जायची आमची ताकद नाही. असंही काही असू शकतं. तुम्ही म्हणता गोष्ट खरी, पण पंढरीला जायची सुद्धा काय नाही, शक्ती नाही. मग आता याच्यासाठी तुम्ही काय, तुमच्याकडे काही विलाज आहे का? विलाज आहे ना, माझ्याकडे नाही, तुकोबारायकडे. तुकोबाराय त्याला सांगतात बाबा तुझ्याकडून काही जरी घडत नसलं तरी तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. जाणावे ते वर्म बहु पुण्य.
काही कमी जास्त झालं का? तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहु पुण्य. तीर्थाला समजा तुमचं जाणं झालं नाही, पंढरीला जाणं झालं नाही, तरी संतांच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो आणि त्यांचं जर दर्शन झालं तर सगळ्या तीर्थाचं काय होती, तीर्थयात्रा होऊन जाते. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. बहुबरी ऐशी भाविकांची जोडी, काळ नाही घडी जात वाया. पण प्रश्न असा आहे की ते सत्पुरुष कळाले पाहिजे, किंवा हे संत आहेत हे कळाले पाहिजे. संत जर कळाले, संतांचा जर संग झाला, त्यांचं सानिध्य प्राप्त झालं, त्यांचं दर्शन झालं, तर सगळ्या तीर्थयात्रा घडतात. म्हणून अशी काही माणसानं मनामध्ये खंत बाळगू नये की आपण इतके वर्ष झाले आणि अजून आपल्याकडून तीर्थ झाले नाही, कसं होईल आणि काय होईल. मग साधू संत म्हणतात तुम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या स्थळावर जागच्या जागी फक्त सत्पुरुषाचं दर्शन घेतलं की काम होऊन जातं. पण एक लक्षात ठेवायचं, हे शरीर परत परत मिळत नाही, याच्यामध्ये चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. तीर्थयात्रा करावी, संतांचा समागम करावा, नामस्मरण करावं, ग्रंथाचं अवलोकन करावं, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि चांगल्यांची संगती करायची, ज्यांचे विचार चांगले आहेत त्यांच्या संगतीमध्ये बसायचं. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही माणसाचं पूर्ण जीवन बर्बाद होऊन जातं वाईट संगतीने. पूर्ण हे नरदेह प्राप्त झालेलं आयुष्य, त्या आयुष्याचा पूर्ण मातेरा होऊन जातो. असं काही काही माणसाचं जीवन आहे. त्या रणांगणामध्ये युद्ध होतं, तर मग आता तिथं शरीर पडणार. एका जणाचं शरीर पडलं होतं तिथे, एका माणसाचं ते शरीर पडलं होतं. तर तिथे ते शरीर खाण्यासाठी एक कोल्हा गेला आणि त्या कोल्ह्यानं त्या शरीराला तोंड लावणार, तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि सांगितलं, कोल्ह्या तू त्या माणसाचं शरीर खाऊ नको. म्हणजे का? म्हणजे तू खाल्लं ना तर तुझं ते त्या ठिकाणी तुला चांगलं नाही, ते फार वाईट आहे, तुला आणखी हजारो जन्म घ्यावे लागतील. इतक्या बेकार माणसाचं ते शरीर आहे म्हणे. थोडं टाका स्वर द्या, थोडा माईक थोडा लांब ठेवा, खणकू लागलं तर हळूच द्या थोडं. हस्तो दान विवर्जितो श्रुतिपुटो सारस्वतद्रोहिनो, नेत्रे साधु विलोकनेन रहिते, पादो न तीर्थं गतौ, अन्यायाचित वित्तपूर्णमुदरे, गर्वेण तुंगं शिरे, रे रे जम्बुक मुंच मुंच सहसा, नीचस्य निंद्यं वपुः. जम्बुक म्हणजे कोल्ह्या. हे कोल्ह्या ते नीच माणसाचं शरीर आहे, ते खाऊ नको. म्हणजे काय, कसं काय नीच? म्हणजे हस्तो दान विवर्जितो, त्यानं पूर्ण आयुष्यामध्ये त्याच्या हातानं कधीच दान दिलं नाही. कधी अन्नदान नाही, कधी गोदान नाही, कधी भूदान नाही. त्या हाताचा उपयोग फक्त पत्ते खेळायला केला. त्यानं फक्त हाताचा उपयोग कशाला केला? पत्ते खेळायला, कोणाला मारामाऱ्या करायला, बाटल्याचे बुच्चन उघडायला, याच्यासाठी त्या हाताचा उपयोग केलेला आहे. म्हणून त्याचे हात खाऊ नको. हस्तो दान विवर्जितो श्रुतिपुटो सारस्वतद्रोहिनो. कोल्ह्याने विचारलं, म्हणले कान खाऊ का? म्हणले कधीच खाऊ नको. कारण त्या कानानं त्यानं कधीही कथा ऐकलेली नाहीये, कधीही कीर्तनाला गेलेला नाहीये, कधीच काही चांगलं काम केलं नाही. त्या कानानं त्याने असेच तमाशाला जाऊन तिथले गाणे ऐकले, सिनेमा पाहिला, नाही त्या गोष्टी केल्या, डीजेच्या समोर नाचला, डिडिंग 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 नुसतं.
कधी त्या कानानं त्यानं कधीच चांगल्या गोष्टी ऐकलेल्या नाही. नेत्रे साधू विलोकनेन रहिते, म्हणजे डोळे खाऊ का, म्हणजे डोळे सुद्धा खाऊ नको. त्याने कधीच संतांना बघितलं नाही. त्या डोळ्यानं त्यानं कधीच संताला बघितलं नाही. नाथषष्ठीला गेला तरी कुठं कोणता तमाशा लागला हेच पाहत होता. पण कधी चांगल्या गोष्टी त्याने त्या डोळ्याला बघितलं नाही. भगवंताच्या मंदिरात कधी गेला नाही. असं त्याची दृष्टी चांगली नव्हती म्हणून खाऊ नको. नेत्रे साधू विलोकनेन रहिते पादोन तीर्थंगतो हो, त्याच्या पायानं तो कधीच तीर्थयात्रेला गेला नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सहित पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव काळ असे जव काळ असे दुर्गेला, जोपर्यंत हे सगळं सिद्ध आहे, जेव्हा हे सगळं सिद्ध आहे म्हणजे तारुण्याचा काळ, हात चालावया पाय. वृद्धापकालामध्ये हात फक्त दिसण्यापुरते असतात, पाय फुरते दिसण्यापुरते असतात, कामाचे नाही. हात थरथर कापतात, पायानं काही चालवत नाही, एवढं तेवढं थोडं पुढं गेलं की बसलंच. पाय लटलट करतात, हात लटलट करतात, ते काय होणार आहे. जोपर्यंत सामुग्री सिद्ध आहे म्हणजे तारुण्याचा जो काळ आहे, तीर्थयात्रेला जा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. सांगितलं कोल्या ते खाऊ नको, त्याच्या पायानं तो कधीच तीर्थाला गेलेला नाही. ते काही कामाचे पाय नाही. म्हणले मग कुठं गेला, म्हणले आड्यावर. हो, त्याचे पाय तिकडे गेलेले आहेत म्हणले आड्यावर. असे काही लोक आहेत महाराज, रोज धोसतात रोज. एकदा एक पेणारा माणूस कीर्तनात होता, त्याने ऐकलं म्हणले दारू पिऊ नये, सोडली. उठल्यावर म्हणायला लागला बरं का, बस दिली सोडून हात. महाराजांनी बी म्हणावं बस याला म्हणते कमा. मग दुसऱ्या दिवशी रोज ज्या अड्ड्यावर ते जात होता ना, तिकडं पाहिलं पण नाही त्यांनी. तिथून बराच लांब गेल्यावर मग स्वतःच्याच पाठीवर अशी शाबासकी द्यायला लागला. म्हणजे शाबास बहादर, त्या अड्ड्याकडे पाहिलं पण नाही. वा रे वा म्हणले, शाबास शाबास, स्वतःलाच बरं. 2-3 वेळेला असं केलं. नंतर काय म्हणतो, शाबास चल होऊन जे या गोष्टीवर परत एकदा. हे असले लोक आहेत काय. याचे पाय कधीच चांगल्या कामाला गेले नाही. जरी एखाद्याच्या घरी गेला तरी काहीतरी गोष्ट तोडमोड करायला, कोणता तरी जाईल तिथं राम राम करेल, या कोणीकडे आले काय नाही. काल तुम्ही घरी नव्हते, कुठे गेले. मग काही नाही, पोरग बघायला गेलो होतो आम्हाला. पाहिलं का मग, म्हणजे हो. तुमच्या ओळखीचं का, म्हणजे हा ओळखीचं आहे. मग कसं काय चांगलं आहे का, करा. कोण काय म्हणतं, कारण टाकलं मोडून. असले काही गोष्टी केल्या. पाय सुद्धा चांगल्या ठिकाणी गेले नाही, चांगले कामं केले नाही. पादोन तीर्थंगतो हो, अन्यायार्चित वित्त पूर्ण उदरे. उदरे म्हणजे त्याचं पोट खाऊ का, म्हणजे अजिबात खायचं नाही. कारण त्यानं जो पोट भरलेला आहे, अन्यायानं पैसा मिळवलेला आहे आणि पोट भरलेलं आहे. कधीच न्यायानं पैसा मिळवला नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार कधीच नाही. हो, त्याला जर आपण विचारलं तुला पगार किती आहे, तो म्हणतो 30,000 आहे आणि 70,000 पडतो. असा हा जो पडणारा पाऊस आहे तो काही चांगला नाही बरं. तो भ्रष्टाचाराचा उद्योग आहे सगळा. बरेचसे लोक म्हणतात ना, फाईल पुढं सरकत नाही वजन ठेवल्याशिवाय. म्हणजे फाईलवर वजन ठेवा,
खेड्याचा माणूस होता, त्याला माहिती नाही, त्याने दगड ठेवला. दगड ठेवून कुठे जमत असतं का? वजन ठेवा म्हणजे काय? तर अन्यायानं यानं पैसा मिळवलेला, अन्यायानं मिळवलेला पैसा आणि त्याच्यानं पोट भरलेलं असल्यामुळं त्याचं पोट खाऊ नको. अन्यायार्चित वित्त पूर्ण मुदरे गर्वेन तुंगम शिरे, म्हणजे डोकं खाऊ का? म्हणले ते डोकं कधीच खाऊ नको. ते कोणाच्याच समोर झुकलेलं नाही, कधी संताच्या पाया पडलं नाही, देवाच्या पाया पडलं नाही. रे रे जंबुक मुंच, मुंच म्हणजे सोडून दे त्याला. नीचश्य निंद्यम वपुहू, त्याची नीच शरीर आहे, म्हणजे नीच माणसाचं शरीर खाऊ नको. हे सुभाषित आहे. हे एवढ्यासाठी सांगितलं की आपलं हे जे मिळालेलं शरीर आहे याच्यामध्ये आपल्याला जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, हे 36 तत्वाचं शरीर आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छाद्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहृदम. हे 36 तत्व या शरीरामध्ये, आणि या प्रत्येकाचा सदुपयोग झाला पाहिजे. सदुपयोग झाला पाहिजे याच्यासाठी हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. आणि ज्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे, आमचे गायकवाड भाऊ यांनी तीर्थयात्रा केलेली आहे. तीर्थयात्रेमध्ये पवित्र गंगा मैयाचं स्नान वगैरे झालेलं आहे. अनेक गोष्टी घडतात आणि या माऊंद्याच्या निमित्तानं हे सगळं आहे. ते त्या पत्रिकेमध्ये आपण त्याला माऊंद म्हणतो, तसा तो शब्द आपण बदललेला आहे. माऊंद शब्द नाही, तो संस्कृत शब्द आहे. मा वद, मा वद, मा म्हणजे नाही आणि वद म्हणजे सांगणे, सांगू नको असा त्या शब्दाचा अर्थ होतो, मा वद. पण आपण त्याला काय करून टाकलं, माऊंद. आपल्याकडे ते थोडंसं बोलण्याचं असं आहे. हो, ते वागिन्स म्हणतो आपण लग्नामध्ये, वागिन्स, वागिन्स. तो शब्द कसा आहे, वाग निश्चय, वाणीचा निश्चय. आता हे आपलं जमलंय, त्याला वाग निश्चय म्हणतात. वाग म्हणजे वाणी, आपण त्याला काय करून टाकलं, वागिन्स. आपले असे उद्योग आहेतच तसे, आपण असे शब्द हे करतच असतो. एखाद्याचं चांगलं नाव असलं तरी आपण बिघडवण्याचा प्रयत्न करतो. परशुराम असलं तरी त्याला आपण परशा म्हणल्याशिवाय राहणार नाही. चांगले नावं बिघडण्याचे उद्योग पण आपल्याकडे आहेतच. हो, असो, असं या निमित्तानं ही सगळी इथे सेवा आहे. आणि आजचं हे जे माझ्याकडं आलेलं कीर्तन आहे हे सगळे आमच्या प्रेमी लोकांच्या मार्फत, आमचे हरिभक्तपरायण ओमप्रकाशजी कागणे आहेत, अत्यंत उत्कृष्ट मृदंगाचार्य, यांच्याकडून ही सेवा आलेली आहे. आणि त्यानिमित्तानं हे आता जागराचं कीर्तन, उद्या कालेचं कीर्तन असेल ना, हे जागराची कीर्तन आहे. म्हणून भगवंताकडे मागणं मागावं असं संप्रदायाचा काय असतो, दंडक असतो. मग का देवाला मागायचं? बरोबर, या जागराच्या कीर्तनामध्ये भगवंताला का मागायचं? त्याचं कारण असं आहे की जी आपण सेवा केलेली आहे ती सेवा भगवतचरणी जर रुजू झाली तर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. मुळात गोष्ट आपण केलेली सेवा भगवतचरणावर रुजू झाली का नाही, ती योग्य प्रकारे घडली की नाही. कारण त्या सेवेमध्ये बरेच काही टप्पे असतात की ती सेवा निष्काम, निर्दंब, निष्पाप, निर्व्यभिचारी, अनेक त्याच्या कसोट्या आहेत. जी सेवा भगवंताला आवडते तशी सेवा घडली तर भगवंताकडे प्रसाद मागण्याचा काय असतो, अधिकार असतो. म्हणून आपल्याला आवडेल अशी सेवा नको, लोकांना आवडेल अशी सेवा नको, देवाला आवडेल अशी सेवा पाहिजे. पण तुकोबारा सांगतात, लौकिकापुरती नव्हे माझी सेवा. लोक काय म्हणतात, लोकांनी वाहवा करणं याला काही फार मोठं महत्त्व नाही. आणि काही माणसं स्वतःच्या मनाला आवडेल असं भजन कीर्तन करत असतात, मनाला वाटेल तसं ते करतात. मी एके ठिकाणी भजनाला गेलो होतो, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तिथे इकडून 7-8 भजनी बसले होते, इकडनं 7-8 बसले होते. मध्ये एक मोठं तबक होतं, त्याच्यामध्ये तंबाखूच्या पुड्या, सिगरेटच्या डब्या, पान, सुपारी, कात बीत सगळं होतं. ते पाहिल्यावर मी म्हणलं, हे असलं कसलं भजन? तर ते माणूस एक भजनी होता, त्याने सांगितलं, म्हणले महाराज आमचं हे भजन नाही, आमची कला आहे. म्हणले आमची कला आहे. मधून मधून आम्हाला लहर आली की ज्याला जे आवडतं ते आम्ही करतो. म्हणजे कोणाला तंबाखू खाऊ वाटले तर ते बाहेर जाऊन खाऊन येतो, पुन्हा कोणी बिडी पिऊन येतो म्हणे,
कोणी पान पण खातो. तर हे कसं आहे, स्वतःला आवडेल असं करायचं. ती देवाला कशी आवडेल ती सेवा? स्वतःला आवडेल तशी. अहो, काकडा भजन करून एक मनुष्य बाहेर आला आणि त्याने बिडी लावली. काकडा सगळं झाल्याबरोबर बाहेर आला मंदिराच्या आणि बिडी पेटवली. मी म्हणलं, बाबा तू आत्ता काकडा केला 2 घंटे, बिडी उडून राहिली. तो म्हणला, महाराज काकड्याच्या अभंगातच लिहिलेलं आहे. म्हणलं, कुठं लिहिलेलं आहे? हो, झाले मुक्तद्वार, लाभ झाला रोकडा, विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. तो असं म्हणलं, ह्यो काकडा आहे काय तुझा? म्हणले, झाले मुक्तद्वार. तर हे सगळं भजन जे आहे ते भजन, ते ओंगळवाणे नरका जाणे चुके ना, ते ओंगळवाणं भजन आहे. काही गोष्टी ज्या आहेत ते लोक चांगले म्हणतील म्हणून करायचं, त्यालाही महत्त्व नाही. मला सांगा, स्त्री आहे, एक स्त्री आहे, विवाहित स्त्री आहे, तिनं स्वतःला मनाला आवडेल अशी सेवा करावी का बाकीचे लोक चांगले म्हणतील अशी सेवा करावी, का पतीला आवडेल अशी सेवा केली पाहिजे? पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता पावेची गा. पतीच्या मनाला जे योग्य वाटतं, आवडेल तशी सेवा करणारी ती पतिव्रता आहे. तुम्ही देवहूतीचं चरित्र वाचा भागवत ग्रंथामध्ये. कर्दम मुनीबरोबर ज्या वेळेला विवाह झाला ना, तर कर्दम मुनी तपश्चर्या करू लागले. तर देवहूतीनं त्या तपश्चर्येला मदत केली. त्यांना काही आसन वगैरे टाकायचं असेल, हे काही, तो ग्रस्ताश्रमाचा विषय राहिला बाजूलाच. कितीतरी वर्षापर्यंत ती सेवा करत होती. तिचं शरीर असं कृश झालं होतं. आणि नंतर मग कर्दम मुनीने डोळे उघडून पाहिलं आणि म्हणले, बाबा मला किती काळ निघून गेला, तू सेवा चालू आहे, मला माहितीच नाही, आणि मी तुझ्या या सेवेवर प्रसन्न झालेलो आहे, बोल तुला काय पाहिजे. म्हणले, काही नाही. म्हणले, लग्न झाल्याचं ग्रस्ताश्रमाचं फळ काय असतं? एक पुत्र झाला, पुष्कळ झाला, असं सांगितलं. मग बघा, तिला ज्या 9 कन्या झाल्या आणि प्रत्यक्ष भगवान तिच्या उदरी आले, कपिल महामुनींचा जन्म अवतार झालेला आहे. 9 कन्या फार श्रेष्ठ आहेत, असं तिला 9 कन्या झाल्या. का? तर ते तपश्चर्येचं फल आहे, तपश्चर्येचं फल आहे. म्हणून जशी पतिव्रता त्या पतीशी एकरूप असते, तसं आपलं भजन हे देवाला आवडेल अशा पद्धतीनं घडलं पाहिजे. आणि तेव्हा कुठे आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, नाहीतर होत नाही. मला सांगा, एखादा मनुष्य जर नोकरीला लागला आणि जर मालकाला विचारलं काय पगार देणार, म्हणले 25,000 रुपये महिना. आणि त्याने विचारलं पगार किती तारखेला असतो, म्हणजे 1 तारखेला. जो म्हणला येतो 1 तारखेला, पगाराच्या दिवशी येतो. मग नुसता पगाराच्या दिवशी गेला तर पगार मिळेल का खेटरे मिळेल? महिनाभर जर त्याने व्यवस्थित काम केलं तर त्या पैशाला हात लावण्याचा त्याचा काय आहे? अधिकार. तसं तुम्ही देवाला आवडणारी जर सेवा केली तर ते मागण्याचा आपल्याला काय आहे? अधिकार आहे. अन्यथा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून अधिकारी व्हा. कोणी व्हारे अधिकारी त्याची हरी देईल, कोणी व्हारे अधिकारी, कोणी व्हारे अधिकारी, कोणी व्हारे अधिकारी त्याची हरी देईल, कोणी व्हारे अधिकारी, कोणी व्हारे कोणी व्हारे अधिकारी त्याशी हरी देईल. अधिकारी व्हा म्हणजे भगवंताकडून त्या ठिकाणी मेवा मागण्यासाठी अधिकार व्हायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीला अधिकार लागतो की नाही? सामान्य आपल्याला मुलगी जर कुठे द्यायची असली तर मुलाचा आपण अधिकार बघत असतो का? उठलं सुटलं कोणाला मुलगी देतो? व मुलगा शिकलेला आहे का? मुलगा चांगल्या घराण्यातला आहे का? मुलगा आरोग्य चांगलं आहे का? हे सगळं बघावं लागतं ना. नाही तर खूप शिकलेलं आहे म्हणजे 4थ्या पायरीला लागलाय टीबीच्या, कोण देणार त्याला? कोण? बरं ठीक आहे, तब्येत चांगली आहे पण वरचा बाजूला रिकामा,
काय करणार? काही दिसायला चांगले असतात तर डोकं बी लागतं ना, बुद्धी बी लागते ना. पाहुणे बघायला आले, मोठ्याचं पोरगं होतं. आता पाहुणे असे बघायला बसले आणि ते पोराला समोर बसवलं. पोरगं सुंदर होतं, पाहुण्याच्या मनात भरलं. पण ते शिकलेलं नव्हतं, शाळेतच गेलं नाही, लाडालाडात तसंच राहिलेलं. मग वडिलांना वाटलं मुलगी देण्यासाठी लोक आता काहीतरी विचारल्याशिवाय राहणार नाही. पण तो व्यापारी होता, त्याने आपली खातेवही त्याच्याकडे दिली. म्हणजे पाहुणे बसलेले तोपर्यंत तू नुसते असे पानं उलटीत जा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल काहीतरी लिखापडी करणार पोरग आहे. दिसायला तर चांगलाच आहे म्हणले तू. मग ते पोरग समोर बसलं, त्याला पाहिलं पाहुण्याने, पाहिल्याबरोबर खुश झाले. म्हणले चांगलं आहे भाऊ, पोरग मस्त आहे. हो, काय नाव आहे म्हणलं? तो म्हणलं ज्ञानेश्वर. म्हणजे वा वा, मुलगा सुंदर, नाव ज्ञानेश्वर. इकडची तिकडची थोडी चौकशी केली. 5-10 मिनटं झाल्यानंतर त्या पोराने बापाला सांगितलं, म्हणले बाबा लिहिलेले पानं उलटले, आता कोरे उलटू का? त्या सगळ्या नावाची आबरू गेली. हो, म्हणजे मुलगा चांगला आहे पण बुद्धू आहे, डोकं नाही त्याला, डोकं नाही. तर मुलगी देत नाही माणूस, म्हणजे अधिकारी नाही ना हो, अधिकारी नाही. कोणी उठलं सुटलं म्हणे मला चांगली मुलगी भेटेल, वाटतं सगळ्याला. कोणताही पोरगा असेल त्याला कसं वाटतं आपल्याला मुलगी चांगली भेटली पाहिजे की नाही. हो, 25 वर्षाचा तरुण होता, तर त्याला लग्नाचंच वय होतं. तो म्हणला आपल्याला बायको चांगली भेटली पाहिजे, खूप शिकलेली, फॅशनवाली, चटक चांदणी जशी, अहो मला बायको पाहिजे अशी. मनात तर मोठे त्याचे एक एक मनोरथ होते, अशी पाहिजे तशी पाहिजे. चालता चालता त्याला एक बोर्ड दिसला, वधू पाहिजे का? तो म्हणला बापरे, चांगलं काम आहे, केंद्र दिसतंय. म्हणजे घुसला आतमध्ये. आतमध्ये घुसल्याबरोबर 2 खोल्या होत्या अशा. एका खोलीवर लिहिलं होतं गोरी, एका खोलीवर लिहितो काळी. तुमच्या हिशोबाने कोणकडे घुसला असेल बरं? तो म्हणला जाऊ द्या, गोरी पान पाहिजे म्हणून तिकडं घुसलो. त्याच्यानंतर पुन्हा 2 खोल्या होत्या, त्याच्यावर लिहिलं होतं शिकलेली, म्हणजे सुशिक्षित. एकीकडे लिहिलं होतं अशिक्षित. कोणकडे गेला असेल? बोलत जा त्याला, काय आपण एकच मोठ्याने बोलत जा. तो म्हणला हुकलेली काय करायची, चांगली शिकलेली पाहिजे म्हणून सुशिक्षित इकडे गेला. पुन्हा 2 खोल्या, चांगला स्वयंपाक करणारी, स्वयंपाक बिघडून टाकणारी. कोणकडं? स्वयंपाक चांगला करणारी. अशा बऱ्याच खोल्या होत्या, त्याच्यात असे गुण लिहितले 7-8-10 खोल्या ओलांडत गेला. मग शेवटच्या खोलीत गेला. चांगलं 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 जिकडं चांगलं होतं तिकडे गेला. शेवटच्या खोलीमध्ये एक डोक्या एवढा आरसा होता, त्याच्यावर लिहिलं होतं आपलं थोबाड पहा, तुझी लायकी आहे का? हो, विठाला त्याच्यासाठी अधिकार, जसा एक सामान्य व्यवहार आहे संसारातला, याच्यासाठी अधिकार लागतो. तसं भगवंताकडे आपल्याला मागणं मागायचं आहे ना, तर अधिकार असणं फार गरजेचं आहे. अगोदर अधिकारी व्हा. परमात्मा देणारा आहे, तो दाता आहे, पण तुम्ही अधिकारी व्हा. आणि म्हणून तर साधू संतांनी जे मागणं मागितलेलं आहे त्यांच्या मागण्याला विशेष महत्त्व आहे. आपण देवाकडे जातो पण आपण सगळे संसाराचे रडगाणे गात असतो तिथे. आता एवढा चाललंय महाराज, 1 लोटा जल आणि हर समस्या का, किती गर्दी आहे महाराज. पण सगळे आपले संसाराचेच पुस्तकं तिथे उघडतो आपण. गेलं की बस माझं अमुक काम राहिलंय, माझं तमुक काम राहिलंय, मला हे होऊ द्या, मला तमुक होऊ द्या. माझा मुलगा चांगला वागत नाही, माझी मुलगी चांगलं वागत नाही, पैसाच कमी आहे, दुखणंच आहे. महादेवाकडे सगळ्या याद्या टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे पण संतांच्या मागण्यामध्ये अशी एखादी तरी तुम्ही मागणी दाखवा, पण त्यांनी संसारातली गोष्ट मागितली म्हणून त्यांच्या मागण्याला महत्त्व आहे. त्यांनी एकही संसारातली गोष्ट मागितली नाही. तुकोबाराने कधी भगवंताकडे गाऱ्हाणे केलं की दुष्काळ पडला आणि चांगला टायमावर पाऊस पडू दे रे देवा, शेती पिकली पाहिजे, नामुक झालं पाहिजे. तुकोबाराने असं कधीच मागितलं नाही. संत नामदेव महाराजांचं 14 माणसाचं कुटुंब होतं, पण कधीच देवाला ते म्हणले नाही की आमचं कसं होणार आणि कसं काय ढकायचं, असं कुठलंच रडगाणं नव्हतं.
कोणत्याच संतांनी मागणं संसाराचं मागितलेलं नाही. नाहीतर तुम्हाला जर एखादा अभंग सापडला तर मग मला आणून द्या. माझा पत्ता माहीत असेल ना तुम्हाला. पत्ता माहीत नसेल तर सांगा यांना. म्हणे कोणाला माहीत कोणत्या गाथ्यात हे कोणी पाव. सगळे गाथे सकल संतांचे गाथे उघडून बघा आणि एखादाच अभंग मला आणून दाखवा की ज्याच्यात त्यांनी संसारातली गोष्ट मागितलेली. जे की तुम्ही आम्ही देवाकडे बसल्यानंतर संसारातल्या गोष्टी मागत असतो, त्यांनी एकही गोष्ट मागितली नाही. आज आपण जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, या अभंगामध्ये काय मागतायत, भगवंताकडे काय मागतात, ही गोष्ट या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे की देवा आमचं हे सगळ्या इंद्रियामध्ये जे प्रधान असलेलं मन आहे, सकळ इंद्रिया मन हे प्रधान. आपल्याकडे जे ज्ञानेंद्रिय पंचकर्मे आहेत या सगळ्या शरीराचं गाडं चालवण्याकरता सगळ्यात जर प्रधान असेल, राजा जर कोण असेल तर कोण आहे? मनुराजा एक देहपुरी, याला राजा म्हटले. तर याच्यामुळे सगळी सत्ता चालते, हालचाल चालते. तुम्ही कीर्तनाला येऊन बसले, तुम्हाला कोणी आणलं? मनाने आणलं. कारण तुमच्या मनात आली व आज कीर्तन ऐकायचं. हो. आणि मनात जर नसते आली ना, जाऊ उद्या का आल्याला 5-6 दिवस झाले फार कटाळा आलाय असं कोणाला वाटलं? मनात काही पण येतं माणसाचं. पण मन हे सगळ्या इंद्रियांचा राजा आहे. आणि नाथ महाराज सांगतात की देवा आम्हाला तुमच्याकडे मागायचं आहे की हे जे मन आहे हे अत्यंत चंचल आहे, संसारामध्ये भटकण्याची त्याची सवय आहे. 84 लक्ष योनीमध्ये तो संसारच करत आलेला आहे. अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. लोके व्यवाया मिषमद्य सेवा नित्यास्तु जंतुर्नहि तत्र चोदना व्यवस्थितिस्थेषु विवाह यज्ञा सुराग्रहैरासु निवृत्तिरिष्टा. सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये याने विषयाचे भोग घेतलेले आहेत. म्हणून हे मन धावत राहते. मनाला भगवंताचं चिंतन आवडत नाही, मनाला संसार जास्त आवडतो, संसारातल्या गोष्टी फार आवडतात. म्हणून देवा तुम्ही आमचं एक काम करा, हे मन तुमच्या चरणारविंदी स्थिर होईल असं तुम्ही करा. हे पहिल्या माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो देवा माझे मन गाणारी मंडळी फार उत्कृष्ट आहे बरं. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी. देवा म्हणजे भगवंताला हाक मारलेले आहे. भगवंताचे जे हजारो नाव आहेत, साधू संतांनी नाव दिलेले आहेत. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताला 1000 नाव आहेत.
केशवा, माधवा, गोविंदा, मुकुंदा, मुरारी वेगवेगळे भगवंताचे नाव आहे. पण नाव हजारो आहेत, पण देव वेगळा आहे असं नाही बरं. एकाचेच ते नाव आहेत. जसं एखादाच मनुष्य असतो, कोणी त्याला तात्या म्हणतं, कोणी मामा म्हणतं, कोणी काका म्हणतं, कोणी भाऊ म्हणतं. जसं नातं असेल तसं त्याला हाक मारत असतात. माणूस एकच, तसं देव एकच. तर त्या देवाला अनेक नावानं हाका मारतात. त्या सगळ्या नावामध्ये देवा हा सुद्धा काय आहे भगवंताचं. काही माणसाला जर नाव घेता आलं नाही देवाचं तर नुसता देवा देवा म्हणलं तरी काम होतं. पण काही माणसाचं तोंड असं राहतं, देवाचं नाव तर घेत नाही पण देव देव सुद्धा म्हणत. असे काही काही कट्टर राहतात. एक शेठ जे असे मरणोन्मुख होते बरं का महाराज. लेकराला काय वाटलं, आयुष्यभर यांनी कधी देवाचं नाव घेतलं नाही, तर कमीत कमी यांच्या तोंडातून देवाचं नाव यावं. 2-3 मुलं होते. मग ते मुलं म्हणले, बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणा. म्हणले त्याचं नाव काढू नको, त्याने माहे 25,000 बुडिलेले. असेल कोणते आसामी विठ्ठल नावाचे, त्यांनी 25,000 रुपये बुडिले. त्याचं नावच काढू नको म्हणले. मला लई डोकं उठतं म्हणजे ऐकून. मग मुलांनी विचार केला, म्हणले बाबा गोविंद म्हणा, गोविंद म्हणा. अरा म्हणले. त्या लग्नात एवढे भांडणं झाले होते, त्याच्यानंतर मला दिसला नाही, नाहीतर त्याचं मला थोबाडच फोडायचं होतं. असं कोणी एखादा दुसरा गोविंद, त्याची तक्रार झाली असेल. मुलाचा आपला रट्टा चालू, माधव म्हणा, गोविंद म्हणा, केशव म्हणा. याच्या सगळ्या आसाम्याच ना. हे मागून मागून म्हातारं एवढं बिघडलं, शा द्यायला लागलं. शिव्या वेगळ्या, शा वेगळ्या बरं. शिव्या तरी सौम्य राहतात, पण शालही बेकार असतात. मग त्याच्या एवढ्या शिव्या पाठ होत्या की पहिली दिलेली दुसऱ्या वेळेला येत नव्हतं. भलतं दांडगं पाठांतर. आणि ते लागलं भडाभडा शिव्या द्यायला. मग लेकराला काय वाटलं, अरे काम बिघडलं. म्हणजे जाऊ द्या म्हणले, बाबा देवदेव म्हणा, नुसतं देवदेव. तो म्हणला देव तर देव ना तर मत देव, पण तगादा तो चालू राहून देऊ. तरी सुद्धा म्हणला नाही महाराज. म्हणून देवा हे शब्द जे आहे भगवंताला पुकारलेले आहे, हाक मारलेली आहे. देवा माझे मन लागो तुझे पायी चरणी. पुढे पायी पाठ आहे, पण पुढे अभंगात पायी शब्द आल्यामुळे चरणी हा पाठ योग्य आहे. कुठे कुठे देवा माझे मन लागो तुझे पायी असं पण गाणारी लोक गातात. पण मध्यंतरी एक पायी शब्द असल्यामुळे त्याची दुरुक्ती होऊ नये म्हणून चरणी शब्द हा योग्य आहे. की देवा माझे मन लागो तुझे चरणी. माझं हे चंचल असलेलं मन तुमच्या चरणी लागलं पाहिजे, त्याला त्याची आवड लागली पाहिजे. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. धरोनिया बाही भवहा तारी दातारा. हे दातारा, हे परमात्मा, हे देवा, माझे हे जे चित्त आहे ते तुमच्या चरणारविंदी राहिलं पाहिजे. कारण हे जे मन आहे हे अत्यंत चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याह निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. खूप चंचल आहे, जाता वेता न लगे वेळ. कीर्तनात सुद्धा 2 तासामध्ये कुठे कुठे फिरून येईल त्याची काही गॅरंटी नाही.
इतकं हे चंचल. जरी इथं तुम्ही बसलेले असले तरी तुमच्या मनाचा थोडंच मला फोटो काढता येत. जसं तुम्ही 10 दिवसाची गणपतीची स्थापना असते, मनुष्य मूर्ती आणतो, कुठेतरी घराच्या एखाद्या देवळी त्याच्यात त्याची स्थापना करतो, आरती करतो, प्रसाद घेतो, मग काय 10 दिवस काय गणपतीजवळ थोडंच बसून राहतो. एकदा आरती झाली, प्रसाद घेतला का चालला आपल्या कामाला. तसं तुमच्या मनानं इथं आणून तुमची स्थापना केली. कीर्तनात तुम्हाला आणून बसविलं, पण त्याची काय गॅरंटी? ते कुठं भटकून येईल, काय येईल, काही सांगता येत नाही. म्हणून तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात अभंग राहत नाही, काहीच राहत नाही, विसरून जातात. दुसऱ्या दिवशी जर विचारलं कोणता अभंग होता, नाही कीर्तन चांगलं झालं. अरे अभंग कोणता होता? नाही तुम्ही यायला पाहिजे होते राव, असं म्हणा. तुम्ही यायला पाहिजे होते म्हणजे अभंग विचारायची भनभन राहिली नसती. तुम्ही पाहिजे होते खरं म्हणजे हे चित्त जे आहे ना ते एकाग्र होत नाही, कुठं कुठं भटकत राहतं. ज्याचे त्याचे उद्योग जसे असतील तसे भटकत राहतात. त्या नारेगावला एक महाराजांचं कीर्तन होतं. समोर एक जण बसला होता, एक पोरगं होतं, 25-1 वर्षाचं पोरगं असलं, वही पेन बिन घेऊन. म्हणजे महाराजाला असं वाटलं की काय साधक पोरगं आहे, कीर्तन लिहू राहिले. जास्त करून महाराज त्याच्याकडे बघून सांगायचे, त्यांना जास्त वावा म्हणजे काय पोरगं आहे. मग सगळं कीर्तन वगैरे झालं तर सगळे लोक पाया पडायला आले, तर त्याला लगेच हाताला धरून म्हणले बस बस बेटा बस. म्हणले कधीपासून लिहितो म्हणले तू हे कीर्तन? नाही म्हणले महाराज मी कीर्तन लिहितच नव्हतो. म्हणले मग तू काय लिहित होता? म्हणले गाणे लिहित होतो, पिक्चरचे गाणे मला म्हणायचं ना, आधी गाणे लिहित होतो म्हणले. आणि मग तू इथं कम बसला? म्हणले आमच्या घरात लाईट नाही ना, म्हणून मी ट्यूबलाईटा खाली लिहून काढलं. म्हणे मलाही काही कळलं म्हणे, कीर्तनाकडे माझं ध्यान नव्हतं. म्हणजे कोण कसा अवस्थेत असेल हे काही सांगता येत नाही. हे चित्त एकाग्र होणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणून तर भगवंताला प्रार्थना करायची की अत्यंत चंचल असलेलं हे चित्त, देवा माझे मन लागो तुझे चरणी, हे करा. संसार व्यसनी पडो निधी, त्या मनाला संसाराच्या व्यसनात पडू देऊ नका. व्यसन या शब्दाचा अर्थ एक दुःख होतो, आणि व्यसन या शब्दाचा अर्थ तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे. व्यसन कशाला म्हणतात? कोणाला तंबाखूचं व्यसन, कोणाला बिडीचं व्यसन, कोणाला दारूचं व्यसन, कोणाला विनाकारण गप्पा मारायचं व्यसन, कोणाला कशाची आवड असते. आमच्या गावामध्ये भजन व्हायचं ना, तर एक माणूस यायचा भजनामध्ये, 2 अभंग नाही झाले तर म्हणायचं टाका चहा. भजन काही रंगा ना, तो म्हणायचा. आणि मग ती एकदा चहाचं व्यसन होतं त्याला. चहा घेतला तर तोच म्हणायचा घ्या उतारा अभंग. बस झाला आता. मग त्याला कशाचं व्यसन? चहाचं व्यसन. असे काही माणसाला एक व्यसन असतात. व्यसन म्हणजे त्याच्याशिवाय राहवतच नाही. जसे माणसं बिडी वाढणारे त्याच्याशिवाय त्याला करमतच नाही. ते काही तपकीर वाढणारे लोक आहेत. ते रेल्वेमध्ये एक माणूस माझ्या बाजूला बसला होता, तर खाली वर पाहायला लागला, इकडं शोधितो तिकडे शोधितो, पिशवीत घडी हात घालून राहिला. म्हणलं काय झालं, काय हरवलं? म्हणलं तो मला माहीत तपकिरीची डबी हरवली राव. म्हणले महाराज. म्हणलं मग काही सोने चांदीची होती काय? ते काही नाही प्लास्टिकची होती, पण तपकीर महत्त्वाची. म्हणलं ती कसं काय महत्त्वाची? म्हणले ती ओढल्याशिवाय मला जमत नाही. म्हणलं काय होतं मग? म्हणले नाही ओढली नाही ना तर मग काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. म्हणलं मग ओढल्यावर काही सापडल्यासारखं वाटतं का? नाही तसं नाही म्हणले, ते लगे अशी बेचैनच होऊन जातो म्हणे. मग त्याला राहवलं नाही. एका स्टेशनला खाली उतरला, बिड्या आणल्या, त्याच्यातली तंबाखू आणली, चोळून बारीक केली आणि ती ओढली त्याने. 1-2 शिंका आल्या, मग म्हणे आता जर बरोबर. म्हणजे व्यसन असे राहतात की माणसाला ते केल्याशिवाय करमतच नाही. नाही तर हे काय हो चहाचं उगाच आता हे लोकांनी आणले आपल्याकडे, काय आपण काही आधी चहा घेत होतो का? पण त्याचं व्यसन आपल्याला जडलं. संध्याकाळचे 4 वाजले तर कशाची आठवण येते? चहाची. त्याचा काही टाईम आहे का? ते काय प्रवचनाची वेळ आहे का? जसं सप्ताह 4 वाजता प्रवचन आहे, तसं आपणच आपल्या मनाने ठरवून घेतली 4 वाजता काय चहा.
आणि काही माणसाचे डोक्याची नस उठती, चहा नाही घेतल्यानंतर असं डोकं दुखतं म्हणे कोपऱ्या कापऱ्याला. हो, असं त्यांचं दुखत. ठीक आहे बा, ज्याला आहे त्याचं दुखत, ज्याला नाहीच त्याचं काय दुखणार आहे सांगा. हो, अशा प्रकारचं हे डोकं कुठंतरी उठतं. म्हणजे ते व्यसन आहे. व्यसन केल्याशिवाय करमत नाही. अनेक माणसाला व्यसन असतात. एखाद्या महिलेला भांडायचं व्यसन असतं. 2-4 दिवसात जर भांडणं नाही झाले तर तिला कसं काय होत, असं अंग मोडून आल्यासारखं. मग कुठतरी जाईन काहीतरी बोलणं, मग जेव्हा एकदा सुरू होईल मग ते म्हणजे आज जरा बरं वाटतं. म्हणजे काहीला असा भांडायचा वगैरे नाद असतो, काहीला नुसता गप्पा मारायचा नाद असतो. म्हणजे व्यसनच असतं. पुढे आगळ पगळ गप्पा मारायच्या. कीर्तनच झोपत येले लोक, कीर्तनच झोपते तर दुसरीकडे किती जागे होऊन जातात. दिवस उगच तर गप्पा आणतात. अहो, बैलगाडीमध्ये 2-4 जण असे चालले होते, गप्पा रंगात आल्या आणि एक जण झोपलं बा. तर ते म्हणला, रे एवढ्या आपल्या गप्पा रंगात आल्या तू काय झोपला? तो म्हणला, इथं जवळपास कुठतरी कीर्तन चालू असून तिकून नुसती हवा जरी आली तर मला डोळा लागतो. असे काही असतात. म्हणजे कोणाला गप्पा मारायचं व्यसन, कोणाला तंबाखूचं, कोणाला बिड्याचं, कोणाला दारूचं. आता हे दारूचं काय फार चांगली गोष्ट आहे. दारू गांजा मत पिओ यारो आपण अकल गुंग होती है, अपने पल्लों का पैसा जाकर मुंह में मट्टी गिरती है. कोणाला असं व्यसन असतं. हे संसाराचं व्यसन आहे एक प्रकार, किंवा संसारातल्या गोष्टीचा नाद. ते एक व्यसन जडून जातं माणसाला. उठ पैसा मिळवायला पळ. राम नाही श्याम नाही काही नाही, उठलं की आपलं सुर. एक संसाराचा नादच लागून जातो माणसाचा. उठ इकडे जा तिकडे जा, हाय 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 पैसा, हाय पैसा, हाय पैसा चालूच असतो. व्यसन सुरूच आहे. असा हा अनेकांना वेगळ्या प्रकारचा हा संसाराचा जो नाद आहे, की जे व्हायचं ते होतच शेवटी. जे नशिबात आहे ते माणसाला मिळत असतं. पण खूप छंद असतो माणसाला. हाय 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 चालूच असतं. हे कर ते कर ते कर. कोणाला पैसा जमून ठेवायचाच नाद लागून जातो. मरूस तर पुरेल एवढा पैसा असतो, तरी पण इकडं प्लॉट घेतला बाबा, तिकडं 2 एकर घेतली. अगोदरची 3 एकर त्याला लागून होती, पुन्हा 2 एकर वाढली तुमच्या आशीर्वादानं. म्हणले भाऊ मध्ये ते शब्द नको घालू रे भाऊ, आमच्या आशीर्वादानं संसार वाढवायचा, आम्ही कधीच आशीर्वाद देत नाही. बरेच लोक आम्हाला म्हणतात, देव महाराज तुम्ही आमच्या शेतात एकदा चक्कर मारा म्हणजे माल चांगला होईल. म्हणलं आमच्या शेतात आम्ही फिरतो तर काहीच होत नाही, तिथं हुलगे आहे ना, तुझ्या शेतात काय करणार म्हणलं. माणसाला हा संसारात एक नादच लागून जातो. हो, त्याच्या डोक्यात ते काय काय बुळबुळच असते नुसतं. पण तेवढं ते भजनाचं आहे तर त्याला आवड नसते. मी एका गावाला कीर्तनाला गेलो, उन्हाळ्याचे दिवस होते. आता जसं उन्हाळा आहे ना, मे महिना, उन्हाळ्याचे दिवस होते. तर मग तिथं जाऊन नाही बसलो, तर मग लगे पाणी बिणी दिलं त्या माणसानं. काय महाराज काही पाऊस पाण्याचा योग? म्हणलं का बरं? नाही जरा ऊस वाळून चालला आहे, एखाद पाऊस व्हायला पाहिजे होता. म्हणलं ते काय आपल्या हातात आहे का? ती काही गोष्ट आपल्या हातात आहे का? होईल, देवाची मर्जी आहे म्हणून, ते तर आहे म्हणा. पण पुढं काही बुध शुक्राचा योग बिग असलं तर सांगा. म्हणलं आता कीर्तनाला तिकडे विठोबा मग भजन चाललं, तो काय लावलं म्हणलं. मग फेटा वगैरे बांधला गेल. आल्यानंतर मग त्याने काय केलं, वर तो माडीवर झोपला वर असं, आणि मला खाली एक बाज टाकून दिली. पण ती बाज अशी झोळीवाणी होती. आणि जे उशी दिले ना डोक्याखाली, त्याच्यात काय दगडं भरले होते का काय काय, एवढी कडक होती. त्याचा काही माझा मेळ बसायला तयार. त्याच्यामुळं काही झोप यायला तयार नाही. अर्धा घंटा झाला, परेशान झालो. मी त्याला हाक मारली. म्हणलं दादा जर खाली येता का? 1 मिनिटात आला. म्हणले महाराज काय आलं का ध्यानात कधी पाऊस? अरे बापरे, म्हणलं बेकार काम, त्याच्या डोक्यात तेच. म्हणलं नाही यार काय सांगावं, हे उशीचा मेळ बसायला तयार नाही. म्हणले उशा करता मी 2-4 ठिकाणी जाऊन आलो महाराज, अजून काही मेळ बसायला तयार नाही. त्याची उशी, तो त्याच्या उशीत सांगायला लागला, मी ह्या उशीचं बोलायला लागलो. हो, तर हे सगळं डोक्यात माणसाला एक संसाराचा काय लागतो नाद. हे व्यसनच आहे संसाराचं, की ज्याच्यात काही फार मोठं त्याला काही फायदा होतो असं काही नाही. खूप आपण पैसा कमावला म्हणजे पुढं म्हातारपणात आपली बायको आपली आरती घेते असं थोडंच काही आहे, की जय देव जय देव असं थोडं काही आहे. पोरं तुमचे फार तुम्हाला चोफाळ्यावर बसून असं म्हणतात
जो 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 जोडे म्हाताऱ्या असं कोणी म्हणतं का? असं काहीच नाही, पण एक नाद लागून जातो माणसाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात, देवा अरे हे असल्या याच्यात नादात आम्हाला घालू नको. संसार व्यसनी पडो नेदी. हा संसाराचं व्यसन ते मनातून अनेक गोष्टी जाणार नाही ना. अंतकाळाच्या वेळेला एखादी गोष्ट राहून जाईल आणि त्याच्याकरता जन्म घ्यावा. म्हणून या व्यसनामध्ये आम्हाला पडू देऊ नको. आमच्या मुखारविंदातून आमचं हे शरीर, मन आणि वाणी, म्हणजे शारीरिक तप झालं पाहिजे, मानसिक तप झालं पाहिजे आणि वाचिक तप झालं पाहिजे. मग पहिल्या दुसऱ्या कडव्यामध्ये वाचिक तपाचं वर्णन करतात. आज असा योग आलेला आहे की आपण एखादं पंचपक्वान्नाचं जेवण असतं ना, त्यावेळेला माणसाला वाटतं हे खाऊ का ते खाऊ. आमच्याकडे त्याला दही खाऊ का मही खाऊ म्हणते. तुम्ही काय म्हणता? काय म्हणता? जर पुरणपोळीचं जेवण असलं तर माणसाला किती ते थाट राहतो. ते आमटी काय, ते पुरणपोळी काय, ते चांगलं तूप काय, ते दूध काय, पापड्या हे ते. माणसाला मग ते जेवण पाहिलं गेलं की त्याची छाती फुगून जाते, त्याचे श्लोक बदलून जातात. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तसं हे गाणारी मंडळी, वाजवणारी मंडळी खूप उत्कृष्ट असल्यामुळे फार आनंद निर्माण होतो. सांप्रदायिक कीर्तनामध्ये साथीदार चांगले पाहिजे. या ठिकाणी महाराज बघा, पहिल्या कडव्यामध्ये मानसिक तपाचं मागणं मागतायत. 3 तप पाहिजे: मानसिक तप, शारीरिक तप आणि वाचिक तप. 17व्या अध्यायामध्ये गीतेच्या ह्या तिन्ही तपाचं वर्णन आहे. आता तेवढं सांगायला आपल्याला वेळ पण राहिलेला नाही. ओ देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरम तपोच्यते अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रेतंचेत स्वाध्यायाभ्यसनम च वाङ्मयम तपोच्यते मनप्रसाद सौम्यत्व मौनमात्म निग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते. असे 3 श्लोकामध्ये 3 प्रकारचे तप सांगितलेले. तसं नाथ महाराजांनी या अभंगामध्ये तिन्ही अंगाने मागण्या मागितलेल्या आहेत. पहिली मानसिक तपाबद्दल सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी. हे मानसिक तपाची मागणी आहे. आता महाराज या ठिकाणी वाणीबद्दल सांगतात, नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा. या मुखातून नामस्मरण घडलं पाहिजे. जेवढा वेळ आपल्याला नामस्मरणासाठी देता आला तेवढा दिला पाहिजे. कामामध्ये कामन काही म्हणा, राम राम म्हणत राहायचं, मुखानं राम राम म्हणत राहायचं आणि संतांची संगती करायची. संतांचा समागम हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मनुष्य जीवनामध्ये ज्याला मोठं व्हायचं असेल त्यांनी संतांची संगती करायची, कारण त्यांच्याकडे चांगले विचार असतात. ज्याचे विचार चांगले, ज्याचे उच्चार चांगले, ज्याचा आचार चांगला तो श्रेष्ठ आहे. विठ्ठल म्हणून नामस्मरण आणि संतांचा समागम ह्या 2 गोष्टी मागितलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. पुण्यपुंज बिनु मिलहीन संता, सतसंगती संस्कृती कर अंता. पुण्यपुंज बिनु मिलहीन संता. मोठ्या पुण्यानं संतांची भेट होते,
मुखानं प्रभूचं नामचिंतन केलं तर वाचिक तप होतं, या आपल्या वाणीमध्ये शक्ती निर्माण होते, तेज निर्माण होतं, सात्विकता, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. नामस्मरण करत राहा. रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा म्हणत राहायचं. आपल्या घरामध्ये जे लेकरं आहेत त्यांचे नाव पण असे ठेवायचे. कुणाचं ज्ञानेश्वर आहे, कुणाचं विठ्ठल आहे, कुणाचं माधव आहे, असं नाव ठेवायचं. मुली असल्या तर गंगा, यमुना, सरस्वती असे नावं ठेवायचे. अगोदर सगळे चंद्रभागा, द्रौपदी, तारा, सीता असे नाव ठेवायचे. आता सगळे नावं बदलून गेलेले आहेत. काय नाव आहे मुलीचं म्हणले आप्पी. काय बोलावं आता सांगा तुला. काय नाव आहे मुलीचं म्हणले कुंदा. आता हा कोणता कुंदा आहे सांगा. नाव चांगले ठेवायचे. पुढे मुलाचं नाव ठेवलं म्हणले काय ठेवलं म्हणले कचरू. अरे कचरू जर मरायच्या वेळेला तोंडात आलं तर कुठंच असशील तू. म्हणले कचरू, दगडू म्हणले असे नाव का ठेवले म्हणले जगतच नव्हते म्हणून ठेवले. मग आता कचरून दगडू जगून तरी काय फायदा आहे सांगा. मग अशा प्रकारचे हे नावं ठेवतात लोक. चांगले नाव घरामध्ये लेकरं ठेवले त्या निमित्तानं नामस्मरण होतं, सहजच होतं ना. अगोदर काही काही वस्तू भगवंताचे नाम निर्देश करत. त्या अगोदर स्नानासाठी काय राहायचं तांब्याचं गंगाळ. त्याचं नाव काय गंगाळ. म्हणजे ते नुसतं आपण इकडे तिकडे गेलं की लगेच सकाळी सकाळी तोंडात येतं. अरे गंगाळ कुठे आहे गंगाळ. किती वेळ झालं 10-5 वेळेला सहज गंगा गंगा होऊन जातं. वाचे म्हणता गंगा गंगा सगळं पाप होय गंगा. पण आता ते बकेट प्लास्टिकची बकेट अशा प्रकारचं हे आहे. ते पण इंग्लिश नाव आहे. ते आता इंग्रजी नाव आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये इतके इंग्रजी शब्द घुसलेत ते काही कळतच नाही. चांगले ज्याला मराठी धडाची बोलता येत नाही ते पण इंग्रजी वापरायला लागले. प्लीज, प्लीज आमचं काम करा, प्लीज असे काही काही बोलायला लागले. ते असं जाऊ द्या. पण नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. उगे दुसऱ्या सगळ्या गोष्टी भ्रम आहे. भ्रम म्हणजे संशय. अनेक प्रकारचे माणसाचे जे भ्रम असतात ते भ्रम निघाले पाहिजे. शरीराचा भ्रम आहे मुख्य. हे नासकं कुचकं शरीर याला खरं मानणं हा सुद्धा भ्रमच आहे. जाणाऱ्या संसाराला संपणाऱ्या संसाराला आपण खरं मानणं हा भ्रमच आहे. मुळात देहच खरा नाही तर देहाच्या संबंधाने आलेल्या गोष्टी कशा खऱ्या असू शकतात. पण त्याला खरं मानणं हा भ्रमच आहे. नसलेला भ्रम माणसं डोक्यात घालतात आणि त्याला खरं मानून चालतात. खोट्याला खरं हे सगळं जगाचं उफराटच काम आहे. जग भये उफराटे झुटे को माने साचे. उफराटच काम आहे. हो, काहीतरी बोलायचं कसं तरी त्या ठिकाणी करत राहायचं असे राहतात लोक. चुकीचं बोलतात, वाक्याचा अर्थ बरोबर घेत नाही. जे वर्षातलं एका वर्षात जे आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष घटलं त्याला आपण वाढदिवस म्हणतो. ते घटदिवस आहे का वाढदिवस आहे. आयुष्यातलं 1 वर्ष घटलं पण त्याला आपण काय म्हणायला लागलो वाढदिवस म्हणायला लागलो. एखाद्या वेळेला जर आपण कापूर घेऊन निघालो तर विचारतो कुठं चाललं म्हणतो मारुतीला जाळायला. असे लोक बोलतात. हो, मोठी गमतीदार गोष्ट आहे. ब्राह्मण जेवायला येणार होते, स्वयंपाक करायचा होता, सोहळ्यातलं जेवण होतं. तर ती मालकीन म्हणायला लागली त्या लाकडं फोडणाऱ्याला. म्हणले अरे दादा लाकडं फोडून दे, उद्या ब्राह्मण येणार आमच्याकडे जेवायला, सोहळ्यातलं जेवण आहे, स्वयंपाक झाला पाहिजे, घरात लाकडं नाही. तेव्हा मला बाई मला 2 दिवस टाईम नाही. हो, मी 2 दिवसांनी करीन बाबा, मला आता लई कामं येतं, आता मी करू शकतो. अरे तो पाय पडते बाबा, उद्याच ब्राह्मणाचा कार्यक्रम आहे, सोहळ्याचं जेवण आहे, तू ये. नाही ना मला नाही जमत ना. अरे ब्राह्मणाला जाळाय पुरते तरी फोड. बघा हे अशी भाषा आहे. मराठी भाषेची मोठी गमती आहे. म्हणजे असो आपला प्रतिपाद्य विषय की जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे, संतांचा समागम घडला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि आता शारीरिक तपाचं वर्णन 3ऱ्या कडव्यामध्ये पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम.
देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रमण को देवा. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. तिसऱ्या कडव्यामध्ये शारीरिक तपाचं वर्णन आहे, दुसऱ्या कडव्यामध्ये वाचिक तपाचं वर्णन आहे, पहिल्या कडव्यामध्ये मानसिक तपाचं वर्णन आहे. मन, वाणी आणि शरीर हे तिन्ही माणसाचे पवित्र झाले पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. नाथ महाराज असं मागतायत, तीर्थयात्रा ही पायी घडणं हे अत्यंत मोलातोलाची गोष्ट आहे. जसं माणसं आळंदी पंढरपूरला जातात, पंढरीला जातात, तर जात असताना पावलोपावली नामस्मरण करणं हे फार महत्त्वाचं आहे. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. जसं आपण कुठलं आपलं भजन असलं, दिंडीतले वेगवेगळे भजन असतात. पुढे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं असतं. पुढे नाथांची दिंडी असली, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, हे असं प्रत्येकाचे वेगळे. कुठे कुठे त्या ठिकाणी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं एक भजन करत करत चालतं. प्रत्येक पायाला आपण नामस्मरण केलं म्हणजे प्रत्येक पावल्याला यज्ञ होतं माणसाचं. यज्ञ पाऊला पाऊली, नाम घेता वाट चाली. नाही तर दिंडी सोडायची आणि पुढं पळायचं. असे बरेच माऊलीच्या दिंडीमध्ये लोक पुढं पळत असतात, जागा धरायला, जेवायला. मग पापाचे कळप पळती पुढे, असे पुढे पळतात लोक. आपण कशाला आलो, नाही तर कोपरा धरायचा, गप्पा मारीत चालायचं. म्हणून महाराज म्हणतात, नामस्मरण पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. अनिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. यापेक्षा दुसरं काही नाही. दृढ अशी सेवा पाहिजे. जसं त्या ठिकाणी दृढ धरावा भाव, वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. दृढ सेवा पाहिजे, निष्ठेची सेवा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, मानवी जीवनाचं आपल्याला मूल्य कळालं पाहिजे आणि कल्याणाचा मार्ग आपण घेतला पाहिजे, धारण केला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जीवन जगलं तर परमात्म्याची कृपा होते. ज्ञानेश्वर म्हणता भैरवी. नामस्मरण
रे